जे शिवराव भावनो, बघा आपले जे पोलीस भरतीच्या अगोदर क्लास झाले होते तर त्यामध्ये आपण 2-3 टॉपिक बघितले होते बघा. फर्स्ट वाला जो होता तुमचा, तर त्यामध्ये आपण काय केलं होतं, रूल बघितले होते प्लस मायनसचे वगैरे. दुसरा जो होता त्यामध्ये तुम्ही डिव्हिजिबिलिटी बघितलं होतं. डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय तुमचं, की कसोट्या काय बघितल्या होत्या आपण, कसोट्या. त्यानंतर तिसरं जे टॉपिक होतं तर त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, पहिले याचे रूल बघितले होते, डिव्हिजिबिलिटी बघितली होती. त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये आपण महत्वाचा टॉपिक कोणता बघितला होता, नंबर सिस्टीम. संख्या प्रणाली. हे 3 टॉपिक आपण अगोदर जे लेक्चर सिरीज आपली सुरू झाली होती दिवाळीच्या अगोदर त्यामध्ये बघितलेले होते. पण आता आपल्याला काय करायचं, हे जे टॉपिक येते या लेक्चरमध्ये तिन्ही टॉपिक चांगल्या पद्धतीने रिवाइज करायचे आहे. कारण अगोदर जे आपण लेक्चर रेकॉर्ड केले त्यामध्ये थोड्याफार चुका वगैरे झालेल्या असतील तर त्या चुका आपल्याला याच्यामध्ये दुरुस्त करायच्या आहे. म्हणजे तुम्हाला हे बोर्डवर जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला विजिबल होत आहे किंवा नाही या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. आता बघा मित्रांनो, हे 3-4 गोष्टी आपल्याला शिकताना पोलीस भरती तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजली महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस समजतील त्यावेळेसच तुम्ही त्या गोष्टीचा यूज याच्यामध्ये करू शकता. त्याच्याशिवाय तुम्हाला त्याच्यामधलं जे आहेत तर ते समजणार नाही. बघा सर्वात अगोदर आपण काय करणार होतो, सर्वात अगोदर आपण कोणता टॉपिक घेऊ, तुमची जो म्हणजे कोणत्या नंबरला काय म्हणतात. आता पहिलं बघा संख्या प्रणाली घेऊ आपण. संख्या प्रणालीमध्ये काय काय बघितलं तर आपण सिंपल बघा. पहिला होतो तुमच्या नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, ऑल काउंटिंग नंबर जिथून आपण मोजू शकतो त्या सगळ्या असतात तुमच्या नैसर्गिक संख्या. 1, 2, 3 अप टू 16. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या संख्या बघितल्या होत्या, पूर्णांक संख्या. त्याच्यात काय करतो बाबा, आपण 0 ऍड करतो फक्त, बाकी काही ऍड करतो का नाही. त्याच्यानंतर तुमच्या कोणत्या बघितल्या होत्या आपण, इंटिजर्स. त्याला कोणत्या म्हणतो आपण, इंटिजर्सला काय म्हणतो. त्याच्यामध्ये तुमचे पॉझिटिव्ह नंबर असतात, निगेटिव्ह असतात आणि 0 पण काय असतो त्याच्यामध्ये असतो, याला काय म्हणतो आपण, इंटिजर म्हणतो. त्याच्यानंतर तुमचा मेन जो सर्वात जास्त क्वेश्चन ज्या याच्यावरचे विचारले जातात तो तुमचा प्राईम नंबर. काय करतो तुमचा प्राईम नंबर. तर प्राईम नंबर इकडे परत घेतो, चांगल्या पद्धतीने समजून घ्या. प्राईम नंबर तुम्ही त्याला मराठीमध्ये म्हणता मूळ संख्या. बरं बाबा, जे मराठी मीडियम वाले ते पण बघा, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की एक नंबर जर असेल तर तो नंबर एकनं त्याच नंबरनं डिवाइड होईल, दुसऱ्या कोणत्याच नंबरनं डिवाइड होणार नाही. डिवाइड म्हणजे त्या जो नंबर असेल त्याला एकनंच भाग जाईल किंवा त्याच नंबरनं भाग जाईल, दुसऱ्या कोणत्याही नंबरनं भाग जाणार नाही. तशा संख्येला आपण कोणती संख्या म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. मग आता जर समजा तुम्ही एक ही संख्या घेतली, एकला भागितलं किती येणार, एक. पण 1 आहे त्याला परत एकलाच भागितलं किती येणार, 1. 2 संख्या आल्या का रे, नाही, एकच संख्या आली ना, 1. त्याच्यामुळे ही मूळ संख्या असेल का, नाही. तर मूळ संख्या काय सांगते आपल्याला, प्राईम नंबर असा नंबर की तो नंबर 1नं आणि त्या स्वतः नंबरनं पूर्णपणे डिवाइड झाला पाहिजे, तो असतो तुमचा प्राईम नंबर. मग आता याच्यामध्ये प्राईम नंबर मध्ये बघा तुमचा 1 नाही, 2 वर घेतला तुम्ही, 2 नं डिवाइड केलं 1 येईल, 2 नं 1 नं डिवाइड केलं किती होईल रे, 2 येईल. म्हणजे द नंबर इज डिव्हिजिबल बाय 1 and itself. एक आणि त्या स्वतः नंबरने डिवाइड करायचं, कोणताही जो नंबर घेतलेला असेल त्या नंबरने 1 आणि itself ने डिवाइड करायचं. तर 2 वेगवेगळे जर नंबर भेटत असेल तर तो असेल तुमचा प्राईम नंबर. मग सगळ्यात लहान प्राईम नंबर कोणता झाला मित्रांनो तुमचा, 2. किती झाला, सर्वात लहान प्राईम नंबर किती झाला, 2. त्याच्यानंतर 3. आता 4 हा जो आहे, 4ला भागितलं तुम्ही 1 येईल, 4ला 2 भागितलं किती येईल रे, 1 येईल, आणि 4ला 1 भागितलं किती येईल, 1 येईल. या ठिकाणी किती, 4 येईल. 1, 2, 4 म्हणजे 1 पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त त्या ठिकाणी काय होत आहे, त्या नंबरला डिवाइड होत आहे. त्याच्यामुळे हा नंबर तुमचा प्राईम नंबर असेल का बाबा, हो नसणार आहे. मग आता 2 झाला, 3 झाला, 4 आहे का, नाही. त्याच्यानंतर असेल तुमचा 5, 6 असेल का, नाही. 6 का नसेल तुमचा प्राईम नंबर, तुम्हाला माहिती आहे 6ला कोणत्या नंबरला भागू शकतो आपण, 1नं भागू शकतो, 2नं भागू शकतो, 3नं भागू शकतो, 6नं पण भागू शकतो. मग 2 पेक्षा जास्त नंबर आले मग आपल्याला चालतो का तो प्राईम नंबर असेल का, नाही. प्राईम नंबर कोणता असतो आपला, जो नंबर 1 आणि itself, एक आणि स्वतः त्याच नंबरला डिवाइड होईल, तो असतो तुमचा प्राईम नंबर. मग आता 5 झालं, त्याच्यानंतर 7, 8 चालेल का, नाही. 9 चालेल का, 9 पण नाही येणार ना, 1, 3, 6
1 3 9 न डिवाइड होतो, 10 चालेल का नाही, 1 न होतो, 2 न होतो, 5 न होतो, 10 न पण होतो, तो नंबर चालेल का नाही. त्याच्यानंतर असेल 11, 11 हा नंबर 1 ना आणि त्याच नंबर नव्हता, त्याच्यामुळे हा कोणता नंबर आहे तुमचा प्राईम नंबर. त्याच्यानंतर 5वा नंबरचा तुमचा कोणता होता, को प्राईम नंबर. को प्राईम नंबर म्हणजे कोणता नंबर, असा नंबर की तो त्या दोन्ही नंबर मध्ये फक्त एकच कॉमन फॅक्टर असतो, बाकी कोणताही नंबर कॉमन फॅक्टर नसतो. परत त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट कोणता होता तुमचा सर्वात नंबर, रॅशनल नंबर. याला म्हणता तुम्ही वास्तव संख्या. काय म्हणता तुम्ही त्याला, वास्तव संख्या म्हणता मराठीमध्ये. वास्तव संख्या म्हणजे बघा असा नंबर की ज्याला तुम्ही अंश आणि छेदाच्या रूपामध्ये लिहू शकता. बघा कोणता तुमचा कोणता नंबर आहे, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे असा नंबर की जो तुम्ही अंश आणि छेद या रूपामध्ये लिहू शकता, पण त्याचा जो खालचा छेद आहे तर तो झिरो पाहिजे का नाही पाहिजे. म्हणजे एक नंबर असेल तुम्ही त्याला पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकता. ही डेफिनेशन आहे रॅशनल नंबरची. नंबर कॅन बी एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू हेअर क्यू इज इक्वल टू झिरो. असा नंबर की जो तुम्हाला अंश आणि छेदाच्या रूपात लिहायचा, पण त्याचा खालचा जो छेद आहे तो तुमचा झिरो पाहिजे नाही. झिरो जर असला, उदाहरण बघा 7 आहे त्याला झिरो नंबर भागितलं तुम्ही, किती आलं बाबा, 7 आहे तर झिरो भागितलं, कोणी म्हणतो 7 कोणी म्हणतो झिरो. तसं नाही बेटा, कोणताही नंबर असेल मोठ्यात मोठा नंबर, पण त्याला जर तुम्ही झिरो न डिवाइड करत असाल तर तुमचा आन्सर त्या ठिकाणी येत नाही. त्याला म्हणत असतो आपण नॉट डिफाईन. कारण झिरो कोणत्याही नंबरला डिवाइड करू शकतो का नाही. तुम्ही कोणत्याही नंबरला भाग देता पहिले पहा, 1 न भाग देता, झिरो देता का नाही. झिरोन भाग देता आला असता आपण झिरोन भाग दिला असता ना, पण झिरोन भाग देता तो का नाही. झिरोनं कोणत्याही नंबरला जर तुम्ही त्या ठिकाणी भागितलं तर काय येतं, तुमचा आन्सर येत नाही. त्याच्यामुळे खालचा जर झिरो असला तर नॉट डिफाईन होतं. रॅशनल नंबर पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजे असा जर असेल 7/2 तर हा तुमचा प्राईम नंबर, सॉरी रॅशनल नंबर होईल. का होईल की त्याला पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये आहे आणि खालचा क्यू आहे तो झिरो आहे का नाही. झिरो जर नसेल तर तो तुमचा कोणती संख्या असेल ती वास्तव संख्या असेल, त्यालाच आपण काय म्हणतो रॅशनल नंबर म्हणतो. मग आता रॅशनल नंबरची डेफिनेशन तुम्हाला समजली. असा नंबर की त्या नंबरला आपण अंश आणि छेदाच्या रूपामध्ये लिहू शकतो, तो नंबर कोणता असेल बाबा तुमचा वास्तव संख्या. मग तुम्ही त्याला लिहू शकता असा नंबर ज्याला तुम्ही अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकता. तो नंबर कोणता असेल तुमचा रॅशनल नंबर. तसाच इरॅशनल नंबर. इरॅशनल मध्ये काय सेमच आहे, याला तुम्ही पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. असा नंबर की त्याला पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये तुम्ही काय करू शकत नाही, लिहू शकत नाही. मग आता तुम्हाला याचे 3 टाईप सांगतो कोणकोणते असतील इरॅशनल नंबर, अवास्तव संख्या कोणकोणत्या असतील. जर कोणताही नंबर तुम्हाला अंशात दिसत असेल, कशा तरी बाबा 3.257 अंश आहे, इथं डेसिमल आहे, त्याच्यामध्ये जर कोणती संख्या तुम्हाला दिसत असेल तर ती असेल इरॅशनल नंबर. तो कोणता नंबर असेल, इरॅशनल नंबर. दुसरा बघा, जर कोणताही नंबर रूट मध्ये आहे पण तो परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही. परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे अशी संख्या की जी पूर्णपणे वर्ग संख्या नाही. अशा नंबर जर तुमच्या रूटच्या आतमध्ये असेल तर तो असतो तुमचा अवास्तव संख्या. त्याला काय म्हणतो आपण, त्याला इरॅशनल नंबर. तसंच तिसरे उदाहरण, पाय हा जो आहे दादा याच्या दोन व्हॅल्यू 3.14 आणि दुसरा आहे 22/7. तर हा जो पाय असतो हा पण इरॅशनल असतो. रूट मध्ये जर अंडर रूट 16 आलं बाबा तर राहील 4 येतं, 4 पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्यामुळं रूट मध्ये परफेक्ट स्क्वेअर आपला असला पाहिजे नाही, तर तो नंबर कोणता असेल तुमचा इरॅशनल नंबर. अशा पद्धतीने तुमचं संख्याशास्त्र आहे की हे मेन तुमचे टॉपिक आपण ऑलरेडी घेतलेले आहे. अगोदरचं लेक्चर बघून घ्या, तुम्हाला जर डिटेल मध्ये पाहिजे असेल तर. हे आपण फक्त रिव्हिजन घेता येईल. या ठिकाणी झाला तुमचा इरॅशनल नंबर. समजला असेल सर्वांना. बघा त्याच्यानंतर आपलं होतं डिव्हिजिबिलिटी रूल. काय होतं रे, कसोट्या. कसोट्याचा टॉपिक बघू आपण शॉर्टकट मध्ये. म्हणजे आपलं दिवाळीच्या अगोदर जे घेतलं ते थोडंफार कव्हर होईल तुम्हाला. म्हणजे इथून पुढचे जे लेक्चर असतील ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायला सुरुवात करतील. बघा पुढचा टॉपिक आहे तुमचा कसोट्या. काय रे बाबा
कसोट्या. मग पहिली कसोटी कितीची आहे? 2ची. 2ची कसोटी काय सांगते? कोणताही नंबर असेल त्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर दिसले तुम्हाला तर तो नंबर 2 ने डिवाइड होतो. 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर शेवटी दिसले तर 2 न डिवाइड होतो. उदाहरण घेऊन बघा. समजा तुम्ही 12 घेतलं, शेवटी 2 आहे, 2 ने डिवाइड केलं 6 आहे. समजा तुम्ही 14 घेतलं, 2 ने डिवाइड केलं 7 येईल. कोणताही नंबर घ्या, 28 घ्या, 2 ने डिवाइड केलं 14 येईल. तुम्ही शेवटी 0 घ्या, 50 घ्या, त्याला 2 ने डिवाइड केलं किती येतं? 25 केलं. म्हणजे शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर असतील तर त्या नंबरला तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता. काय करू शकता तुम्ही? त्या नंबरला 2 ने डिवाइड करू शकता. त्याच्यानंतर बघा 2 ची झाल्याच्या नंतर 3 ची कसोटी शॉर्टकट मध्ये बघत आहे आपण, ऑलरेडी आपण बघितलेले. 3 ची कसोटी काय म्हणते बाबा? तुम्हाला जर एखादा नंबर दिलेला असेल, जर समजा तुम्हाला नंबर दिलेला 4, 5, 7, 2 असा नंबर दिलेला आहे, तर ते किती मोठा नंबर दिलेला असू द्या, किती छोटा नंबर दिलेला असू द्या, 3 ची कसोटी काय सांगते तुम्हाला त्या ठिकाणी की सर तुम्हाला जेवढी नंबर दिलेला असेल, भाऊसाहेब हा नंबर दिलेला आहे, याची सगळ्याची ऍडिशन करायची. सगळ्या नंबरची काय करणार तुम्ही? बेरीज करणार. 5 आणि 4 9, 9 7 किती? 16, 16 2 18. बेरीज केल्यावर किती बरे? 18. 18 जर 3 ने डिवाइड झालं, 18 ला 3 ने भागू शकत असाल तुम्ही तर किती येतं? 6. म्हणजे हा नंबर जो आहे तो तुमचा 3 ने भागितला जाणार. म्हणजे कोणताही नंबर दिलेला असेल त्या सगळ्या नंबरची बेरीज करायची, त्याला किती डिवाइड करणार तुम्ही? 3 ने त्या ठिकाणी काय करायचं? त्या नंबरला भागायचं. जर भाग पूर्णपणे जात असेल, जसा इथे गेला, तर या नंबरला तुम्ही 3 ने भागू शकता. बघून घ्या वाटलं तर हा नंबर होता तुमचा, याला जर समजा तुम्ही 3 ने भागितलं तर 3 1 3 उरला 1, खाली आला 5, 5 त्रिक 15, खाली आला 0, इथं आला 7, 3 2 6 उरला 1, खाली आला 2, 4 त्रिक 12. किती झाले? 0 0 आलं. 15 चे तिप्पट 45, 24 चे तिप्पट किती होतात? 24 2 48, 24 त्रिक 72. हे काय येईल तुमचं त्या ठिकाणी उत्तर येईल. समजून गेलं तुम्हाला या ठिकाणी? 3चा काय म्हणतं की सगळ्या नंबरची बेरीज करायची बाबा हो, आणि त्या नंबरला 3 ने डिवाइड करून पाहायचं. बेरीज किती केली तर किती जवळपास छोटीच येईल रे. मग सरळ सरळ बेरीज बघायची. जर बेरीज तुमची आली तर त्या ठिकाणी तो नंबर किती डिवाइड होईल? 3 ने डिवाइड होईल. मग काय करायचं? सगळ्या नंबरची आडवी बेरीज, सगळ्या नंबरची आडवी बेरीज करायची, त्याला 3 ने भागायचं. त्याच्यानंतर मग असं होतं 4 सगळ्यात शेवटी शेवटचे 2 अंक जर 4 ने डिवाइड होत असतील, शेवटचे 2 अंकाला शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जात असेल तर त्या नंबरला आपण 4 ने भागू शकतो. उदाहरण पहा, 24 घेतलं, 4 ने भागू शकता. या नंबरला 100% 4 ने भाग जाईल. हे बघा, 4 2 8 उरले 2 2, 4 5 20 उरले 2 झाले 24, 8 त्रिक सॉरी किती? 8 चूक 32, 4 4 25 4 7 24, किती आलं? 0 आलं. म्हणजे तुम्ही त्या नंबरला किती डिवाइड करू शकता? 4 ला. 4चं म्हणणं काय? सरळ सरळ डोक्याला ताण नका घेऊ. कोणताही नंबर असेल तर शेवटच्या 2 नंबर आहे, शेवटचे 2च नंबर पाहायचे, बाकीचा नंबर पाहायचा नाही. शेवटचे 2 नंबर जे असतील त्या नंबरला जर तुमचा 4 ला भाग गेला तर त्या नंबरला पण 4 ला भाग जातो. त्याच्यानंतर 5चा आपल्या घरचा जे 5ला काय रे बाबा? शेवटचा नंबर 0 आणि 5 असेल तर त्या नंबरला आपण 5 ने भागू शकतो. शेवटी 0 आणि 5 कधी? शेवटी. 10 आहे त्याला 5 ने भागितलं किती येईल रे? 5. 5 आहे त्याला 5 ने भागितलं किती येतं? 1. 15 आहे त्याला 5 ने भागितलं किती येतं? 3. 100 आहे त्याला जर समजा तुम्ही 5 ने भागितलं किती येईल? 20. म्हणजे 2च पॉसिबिलिटी आहेत की 0 किंवा 5च पाहिजे. बाकी 16 घ्या, 5 ने भाग होईल का? 17 घ्या, 5 ने भाग जाईल का? नाही जात. म्हणजे शेवटचे नंबर तुम्हाला काही केलं तर 5च्या कसोटीमध्ये शेवटचे नंबर 0 आणि 5 त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल? लागतील. ध्यान ठेवायचं. 6 तर आपल्या घरचाचे,
सहाच्या काय सारखंच आहे. 6 म्हणजे काय आहे, 2ची कसोटी लागली पाहिजे बाबा, 3ची लागली पाहिजे. 2ची कसोटी काय सांगते, शेवटी 0 2 4 5 6 पाहिजे. 3ची कसोटी काय सांगते तुम्हाला, सगळ्या नंबरची ऍडिशन करा, त्याला 3 ने डिवाइड करा. मग जर ह्या दोन्ही कसोट्या 2ची आणि 3ची लागत असेल तर तीच कशासाठी आहे, 6 साठी. 2 आणि 3ची कसोटी त्या 2 आल्या तर ही 6ची येते. राहिला नंबर 7. हे खतरनाक कार्यक्रम आहे, एवढं जास्त बरोबर सांगत नाही तुम्हाला कोणी. तुमच्या याच्यात म्हणतात की बाबा लॉंग डिव्हिजन मेथडला सॉल्व्ह करा किंवा सध्याच्या मेथडला सॉल्व्ह करा, तसं काही नाही करायचं काम. कार्यक्रम करायचा नाही. 7ची कसोटी सांगते की कोणता नंबर असेल. समजा 343 हा नंबर घेतलेला आहे रे बाबा, शेवटचा जो नंबर असेल रे दादा, शेवटचा नंबरचं डबल कर, 3 दुनी 6, हे 6 आलेले या राहिलेल्या नंबर म्हणून वजा कर, 34 वजा 6 किती राहिले रे बाबा, 28. त्याला जर 7 न भाग जात असेल, 7 चूक 28, तर या नंबरला काही करून भाग जाणार म्हणजे जाणार. 7 ने काय काय करावं लागेल, पण तुला शेवटचा जो नंबर असेल दादा, त्या शेवटच्या 2 नंबरची डबल करायची. डबल केल्याच्या नंतर तुला काय करायचं, तो नंबर पहिल्या 2 नंबर मधून वजा करायचा, आणि वजा केल्याच्या नंतर आलेल्या नंबरला जर 7 न भाग दिल्या जात असेल तर त्या नंबरला 7 न भाग त्या ठिकाणी जाईल. कळायला असेल. 7ची काय करायचं, शेवटच्या नंबरची डबल. बाकी मधून वजा, बाकी नंबर मधून वजा, बाकी नंबरला किती डिवाइड झालं पाहिजे, 7 ने. हे शॉर्टकट बघत आहे बरं का आपण. आता तुम्हाला सर फास्ट मध्ये घेते तसं नाही बाबा. दिवाळीच्या अगोदर जे आपण ऑलरेडी लेक्चर टाकलेले आहे त्या सगळ्या लेक्चर मध्ये तुम्हाला याचं चांगल्या पद्धतीने डिटेल मध्ये मी घेतलेले, पण हे थोडंसं दिवाळीच्या नंतर लाडूमुळे खाऊन तुमचा मेंदू जरा चिकट झाला असेल, तुम्हाला समजत नसेल, त्याच्यासाठी हे परत रिव्हिजन आपल्याला घ्यावं लागत आहे. 7ची त्याच्यानंतर काय रे बाबा, 8ची कसोटी. 8ची कसोटी बघा, 7ची झाल्याच्या नंतर 8ची कसोटी काय सांगते आपल्याला, कसोटी 8ची. 8ची कसोटी 4च्या कसोटी सारखी, शेवटचे जे आकडे आहेत आकडे अंक त्याला 8 ने भाग केला पाहिजे. शेवटचे 3 अंक त्याला किती भाग गेला पाहिजे, तुमचा 8 न भाग गेला पाहिजे. 8 न जर भाग जात असेल, कोणतंही उदाहरण घ्या, समजा 024 घेतलं दादा, 024 आहे, 8 त्रिक 24 होते तुम्हाला माहिती आहे 3 पैकी. मग हा या नंबरला 8 न भाग जातो, म्हणजे तू देऊन पाय 8 ने 100% भाग जाणार. 8 1 8 उरले 2, इथे आले 2, 8 2 16 उरले 6 24, 8 8 64, 0 0 गेला बघा. शेवटचे कोणते 3 अंक पाय त्याला, त्या 3 अंकाला जर शेवटच्या 3 अंक असतील, त्या शेवटच्या 3 अंकाला जर 8 न भाग जात असेल तर तुझ्या सगळ्या नंबरला काय होईल, त्या ठिकाणी 8 न भाग जाईल. आणि तुला तू द्यावाच लागणार आहे पोलीस व्हायचं म्हणल्यावर. असं नुसतं तोंडवरी करून शिकून घेऊन फायदा नाही. द्यायचा म्हणजे द्यायचा. त्याच्यानंतर 9 तर आपला एकदम भाऊची 3चा, तो सरळ सरळ म्हणतो सगळ्या नंबरची बेरीज करा, त्याला किती, सगळ्या नंबरची बेरीज 3 सारखंच आहे, भागायचं 9 भाग पूर्ण गेला, 9 त्या ठिकाणी भाग जातो. सगळ्या नंबरची बेरीज करायची, जशी आडवी बेरीज केली होती आपण तशी बेरीज कर, आणि त्याला किती डिवाइड कर, 9 ने डिवाइड कर. 9 ने जर डिवाइड झाला तर त्या नंबरला किती भाग जातो, तुमचा 9 ने भाग जातो. गोळ्या झाल्या माझ्या पण, 3च्या ठिकाणी 9, 9च्या ठिकाणी 3 ला आलो, किती झालं तुमचं 3, त्या ठिकाणी काय होईल, त्या नंबरला भाग जाईल. त्याच्यानंतर 10 आपल्या घरचा आहे, 10ला फक्त एकच चालतो बाबा, एकच आवडीचा आयटम आहे त्याच्या, 0. तो सोडून त्याला बाकी कोणतंच चालत नाही, लय ट्रू लव करतो तो 0वर. त्याच्यामुळे बघा, कोणताही नंबर असेल त्याच्या शेवटी जर 0 असेल तर 0 न भाग जातो, 10 भाग जातो त्याला 10 येईल. 1000 केलं तुम्ही, त्याला खाली 10 केलं तर 0 0 कट होईल, किती येईल, 100 येईल. 100% भाग जातो. कोणताही नंबर असेल त्याच्या शेवटी 0 आहे तर त्या नंबरला किती भाग जाईल बाबा, 0 भाग जाईल. दुसऱ्या कोणीच त्याला जमत नाही.
त्याच जमतो फक्त. कोणता जमतो? त्याला फक्त 0 जमतो. कळतं? या ठिकाणी किती आहे मग शेवटी 0. शेवटची व्हॅल्यू बघा, कारण लवकर लेक्चर संपून टाकू. शेवटची कितीची आहे? 11ची. याच्यामध्ये काय करायचं बाबा तुला? ऑड नंबरच्या ठिकाणची बेरीज करायची. ऑड म्हणजे कळतं का तुला? विषम. विषम ठिकाणच्या नंबरची बेरीज. विषम ठिकाणच्या विषम ठिकाणची बेरीज आणि सम ठिकाणची बेरीज. त्या काय करायचं? वजा करायचं. त्याची वजाबाकी करायची. काय करशील? वजाबाकी. तर त्याला वजाबाकी केल्यानंतर इथे झिरायला पाहिजे, नाही 11च्या पटीत या नंबरनं काय झाला पाहिजे? तो डिवाइड झाला पाहिजे. ही तुमच्या 11ची डिव्हिडिटी. आता तू म्हणशील विषम कोणतं मास्तर आणि सम कोणतं? बाबा काहीच नाही, एक नंबर आहे. सम विषम 1 नंबर, 3 नंबर, 5 नंबर हे झाले विषम. 8 आणि 5 17, सॉरी 15, 15 आणि 2 17, 2 9 2 11, 11 आणि 3 14. वजाबाकी केली तर 3च यायला. कोणत्या सहज मिळणार आला? 11 डिवाइड होणार नाही. जर इथं समजा झाला असतं तुझं 17 खाली 17 0 आला असतं, या नंबरला 11 डिवाइड झाला असतं. जर इथं 17 आला असतं समजा आणि इथं 6 आला असतं आणि उत्तर जर तो 11 आला असतं, या नंबरला पण 11 डिवाइड झाला असतं. ही कशाची डिव्हिडिटी रूल आहे तुझी? 11ची. हे होतं तुमच्या दिवाळीच्या नंतरचं रिव्हिजन. चांगल्या पद्धतीने लेक्चर करा, तुमच्या मित्राला हे पाठवा आणि त्याला आपलं चॅनल सबस्क्राईब करायला लावा. तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पोलीस भरती शिकणार आहे तुम्ही. एकदम मजेत मस्ती गावठी. कळतं? तर चांगल्या पद्धतीने शिकून घ्यायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आउटपुट देईल. इमानदारीने अभ्यास करा, इमानदारीने तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा की बाबा चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं. धन्यवाद. तुमच्या मित्राला आपलं लेक्चर फॉरवर्ड करा.